तर बघा किती छान आणि कडक आणि खुसखुशीत अशी वडी बनवले। तर 2 कच्चे बटाटे पासून आणि थोडीशी कोथिंबीर पासून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज आपल्याला कच्च्या बटाटे आणि कोथिंबीर पासून आजचा आपली रेसिपी बनवणार आहे मी। तर 2 बटाटे मी साल काढून घेतलेली ती बटाटे किसून घ्यायचे। ती अर्धी पेंडी कोथिंबीरची घेतली, याला धुतले मी। आता चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर। थोडीशी हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे। तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या थोडासा लसूण घेतलेला आहे। हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्याच्या अंदाजानुसार घ्या। मी चांगल्या 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता हे बटाटा किसून घ्यायचं आहे। तर इथं कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आणि बटाटा पण किसून घेतलेला आहे। 2 पाण्याने धुतले बटाटा, यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि ह्या कोथिंबीर मध्ये टाकून घ्यायचा आहे बटाट्याचा किस। मी बटाट्याचा किस सगळा टाकून घेतलाय। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। इथे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, ती पण यात सगळाच टाकलेला आहे। 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय। बेसन पीठ चुपून घेतलेलं आहे। थोडंसं मी तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकून घेते आणि अर्धी वाटी बेसन टाकून घेते। तर आपल्याला आता छान असं हे मिक्स करायचं आहे। त्यात पाण्याची गरज लागली तर पाणी ओतायचं आहे, नाहीतर पाणी आपल्याला अजिबातच ओतायचं नाही ह्यात। तर अर्धा चमचा हळद घेतली, मी हळद टाकले आणि मगाशी मी जे बेसन घेतलेलं आहे ते बेसन संपलंय। पाण्याचा 1 थेंब ही मी पाणी ओतलेलं नाही। दुसरं मला अर्धी वाटी बेसन लागलेलं आहे ह्यात। तर मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यावर एक चाळणी ठेवली आहे, त्या चाळणीला तेल लावलेलं आहे। आता हे जे आपण गोळा तिंबून घेतलेला आहे ते आपल्याला हे चाळणीवर टाकून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी ह्याच्यावरून तीळ टाकून घेते। सगळीकडे थोडं थोडं तीळ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मी ह्याच्यावर जे आपण मिश्रण पीठ केलेलं होतं बटाटा आणि कोथिंबीरीचं ते थापटून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी मी ह्याच्यावर एक ताट झाकून घेते। एक 10 मिनिटात हे असंच ठेवून देणार आहे। तर बघा हे ह्याच्या कोथिंबीर आणि बटाट्याचे वडे मी उकडून घेतली आहे। ह्याला आपण आता कट करून घेऊया। तर बघा अशा मी आळूच्या बटाटा वडी कट करून घेतलेली आहे। तर आपण आता ह्याला तेलात तळून घेऊया। आणि तुम्हाला जरी थोड्या तेलात फ्राय करायचे असेल तरी फ्राय करता येते, किंवा अशीच वडी जरी एका डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवायची असेल तरी ठेवा। ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस 2-4 आपल्याकडे माणसं किती आहे त्याच्या अंदाजाने तेवढ्याच तळून घ्यायचे त्या। तर आता एक एक वडी मी तेलामध्ये तळून घेते। तळल्यानंतर बघा वडी कुरकुरीत होती, त्याच्यामुळे मी कधीही वड्या तळूनच घेते। तर बघा कुरकुरीत होईपर्यंत मी तळल्या त्या, त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते। 2 मिनिटं तेल नितळण्यासाठी एका साईडला ठेवते। तर बघा हे कुरकुरीत असं तळून घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी कोथिंबीर आणि कच्च्या बटाट्यापासून वड्या बनवून घेतल्या त्या। तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा। व्हिडिओ माझा आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।